नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आता ऑलमोस्ट झालेत, किती झालेत? 9:52. 9:52 झालेत. आणि बघूया पहिले आता कुठं जायचं आहे ते. गाडीला स्टार्टर मारलाय. 1 मिनिट थांबू. किती बरं वाटतंय गाडी दाराशी आलंय तर. मज्जानी लाईफ. आणि वॉटर लिकेजचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. अजूनपर्यंत पाणी तर कुठे दिसत नाहीये. नंतर बघू, हेवी रेनफॉल झाल्यानंतर. आता वारा वगैरे बराच सुटलाय, पाऊस पण येत जात आहे. चला निघूया. आज मंगळवार आहे तरी पण भरपूर ट्रॅफिक आहे. एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं की ट्रॅफिक असेल म्हणून. आणि तीनविरा धरण यावर्षी जायचं होतं पण राहिला, कारण बंद केलेत ना टुरिस्ट प्लेस. याच्यात दिसणारच नाही तेवढं. नंतर दाखवेन. आता मगासपर्यंत पाऊस पडत होता, परत ऊन पडलाय. काही कळत नाही नक्की काय चाललंय आणि काय नाही. आला तर एकदाच मुसळधार येतोय, नाहीतर पडत पण नाही. ट्रॅफिक लागून एवढी लागलंय ना, पाठी पण भरपूर गाड्या आहेत. आता कारलखिंडीत आहे. नाही, जागा भेटली की निघताय. समोरून गाडी बिडी येते त्याचं काय नाही. शांत. गाणी बदलल्या काय लगेच आवाज वाढवतो. कोकणी गोडवा. ऍक्च्युली पुढे ट्रक जो भेटलाय ना, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक झालंय. आता बीचवर आलो. एक 5-10 मिनिटं थांबू. तर माझी हालत खराब व्हायला लागली. आता पोट गडबड झालंय माझं. पोट गडबड. आता रिटर्नला आलो आणि माझी हालत जरा जास्तच खराब झाली. सीट बेल्ट वगैरे सगळं काढून ठेवलंय, पोटावर प्रेशर येते म्हणून. इथे ना झाड पडलेत बरेच इथे. त्याच्यानंतर अजून पुढे दाखवतो. पुढे गेलो की हे पूर्ण रस्ते चालू होते. काढल्या बाजूला त्यांनी. आज गाडी धुवणार होतो पण वेळ नाही भेटलाय. बघूया घरी गेल्यानंतर. नंतर बघू गाडी धुवायला वेळ भेटते का नाही भेटते. किती वाजता येतोय पनवेलवरून ते. बऱ्यापैकी गाड्या आहेत आज. आणि आता मला फार बरं वाटत आहे. फार म्हणजे फारच. त्या साईडला दिसतोय पाऊस आलेला, पण मला असं वाटत नाही तो पाऊस असेल. कारण आता मगाशी पाऊस पडल्यापासून पाऊसच नाही परत आलाय. पूर्ण रस्ता सुकलाय. बघा कसला पाऊस सुटलाय. आता बारीक सुरुवात झालंय पाऊस पडायला.
यांचं बघा काय चाललंय. ते गाडीत बसल्यानंतर नेहमीच आहे ते गेम खेळणार. ते आपण मस्तपैकी गाण्या एन्जॉय करत जाऊ. आणि मौसम काय सही झालाय जबरदस्त. आपल्याला लागलाय मुसळधार पाऊस. मुसळधार नाही लागलाय, ठीकठाक ठीकठाक पाऊस लागलाय. यो आता जित्याला पोचेन 5 मिनिटात. आणि हा आत्ता लागला मुसळधार पाऊस. याच्यात समोरच काही दिसत नाहीये. थोडीशी तरी गाडी धुवून निघल मला असं वाटतंय. पावसाळ्यात कर्नाला काय सही दिसते ना. हा फक्त जायला वेळ भेटत नाही. पुढच्या आठवड्यात कर्नाळा ट्रिप होणारच आहे. कर्नाळा तर जाऊन यायचंच आहे. JNPT रोडला तर अजिबात पाऊसच पडलाय नाही ना. आमचा तेल रिफाईंड नाहीये आणि असला तरी आम्ही तुम्हाला का सांगू. करंजाडे. आता आपण इथून सर्व्हिस खांदा कॉलनी मध्ये आलो होतो पार्सल घ्यायला. सोडून झालं की निघूया घरी जायला. लागलंय ट्रॅफिक नुसतीच. स्कूल्स अँड कॉलेज सुटायचा टाइम आहे ना, म्हणून ट्रॅफिक झालंय. अभि निकलते. कुठेतरी थांबून आहे ना चहा पिऊ, कारण आहे ना गरज आहे आता चहाची. माहोल जबरदस्त झालाय, त्याच्यामुळे चहा तर प्यावाच लागेल ना. अचानक हालत खराब झाली त्याच्यामुळं पुरा
पूरा हिला डाला मेरे को पेट ने मेरे. निघालो आपण. बघूया जेएनपीटी रोड घ्यायचा का नाही घ्यायचा त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. कारण एक्झिट पॉईंटला बरेच खड्डे झालेत, त्याच्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही आहे. त्यापेक्षा पनवेलमधून जाऊन सिग्नल घेऊन ट्रॅफिक घेऊन गेलेलं मला बरं पडेल. नाहीतर मग आपलं काम 25 होईल याची मला गॅरंटी आहे. आणि ओके हे आता घरी न्यायचे आहेत. आणि होप सो इथला सिग्नल आता जास्त वेळ लागणार नाही, कारण आता सिग्नल सुटलाय. होप सो. नको लागू दे सिग्नल, कंटाळा येतो या सिग्नलला बरंच. थोडीशी जागा द्यायला काय जीवावर जातं ते कळत नाही. आता तर तिकडून त्या साईडवरून त्याला दाबतोय. हे आपल्या साईडलाच ॲम्ब्युलन्स आहे. आपण पूर्ण रस्ता दिलोय, पण एक ऑटोवाला आणि त्या साईडला तो दुसरा एक ऑटोवाला होता, त्याने तिकडून काढली, पण 4 व्हीलरने साईडला आणून ठेवली. म्हणून मला कळंबोलीचं सिग्नल अजिबात आवडत नाही. सुटलाय बाबा, सुटलाय. हिला ॲम्ब्युलन्सला जाऊन देऊ. जवळ येऊन सिग्नल लागला. नशिबाने ॲम्ब्युलन्स तर सुटली, नाही तर परत ट्रॅफिक मध्ये अडकली असते. आता पनवेल मधून यायचा डिसिजन घेतला तरी बा, आणि हे बा आपलेच व्हिडिओ चालू आहे. आणि याच्यामध्ये एक असं वाटतंय की गोप्रोचं नॉइस कॅन्सलेशन एवढं काय खास नाहीये. व्हिडिओ क्वालिटी जबरदस्त येते, पण नॉइस कॅन्सलेशन नाहीये तेवढं जेवढं आपल्या आता या नवीन फोन मध्ये हे होतंय, नॉइस कॅन्सल होतोय. फक्त आपल्याला, मला जे बोलायचं आहे ना, माझा जेवढा आवाज द्यायचा आहे मला तेवढाच आवाज येतोय त्याच्यात. बाकी ठीक आहे, पण जेवढी चांगली व्हिडिओ क्वालिटी गोप्रोला येते ना, तेवढे कुठल्याच फोनला नाही. पनवेल मध्ये पण पाऊस नाही पडत आहे, पण तिकडे बा भरपूर पाऊस पडत आहे. जाताना आता रस्त्यात आपल्याला परत पाऊस भेटणारच आहे. गोप्रो मध्ये असा ऑप्शन द्यायला पाहिजे होता, झूम इन झूम आउटचा. मजा आली असते. माझा विचार चाललाय आता तो गिम्बल वाला ऍक्शन कॅमेरा घ्यायचा. सॉरी, हालत खराब होणार आहे माझी. गाडीमधलं सगळं सामान काढलं होतं जेव्हा सर्व्हिस सेंटरला गाडी दिली होती तेव्हा, आणि ते परत मी टाकलंच नाही. तर चार्जिंग केबल आणि चार्जर गाडीतला आहेच नाही, आणलायच नाही. आणि आपला गोप्रो आहे ना, डिस्चार्ज झालाय. भुलक्कड हो गया हो मी, भुलक्कड. हा सिग्नल आत्ताच सुटलाय, जस्ट आत्ताच सुटलाय. त्याच्यामुळं पटापट पटापट निघू तरी, फक्त सिग्नल लागला नाही पाहिजे परत. सीएनजी भरायला आलोय शिरडूनला, आपल्या नेहमीच्या स्पॉटवर. इथून सीएनजी भरून झाला की डायरेक्ट निघू घरी जायला. चला चला, सीएनजी तर भरून झालं, ट्रिप मीटर पण रिसेट केला. अबे सीधा घर को भगने का. त्याच्या आधी एक जो वाउचर भेटलेला आहे आपल्याला पेट्रोलचा, तो रिडीम मारायचा आहे.
मस्त जित्याला मारू. ते कधीच नाही सुधारणार. चला हायवेला तर लागलो. अभी पहला सीट बेल्ट पहन लेते, फिर भग लेते. आणि समोर बघा कर्नाळा. हे फोकस. काय सही वाटतंय ना. इकडे पण डोंगर जबरदस्त झालेत. चला आता पेट्रोल पण टाकलं. आता कुठेतरी मस्त अशी जागा बघू आणि थांबूया चहा प्यायला, कारण चहा इम्पॉर्टंट आहे. सीट बेल्ट विसरतोय नेहमी. चला चहा पिऊ मस्तपैकी. अभी चाय पी के भी हो गया आणि खायला पण घेतलंय आपलं नेहमीचं. गाडीमध्ये बसलो ना की असं वाटतं बाहेरच्या जगाशी कनेक्शनच पूर्णपणे तुटलंय आणि एवढं भारी वाटतं ना, एकदम सायलेंट. अरे भुकू नको. तर चला निघूया आता, बराच उशीर झालाय. ऑलमोस्ट 2:45 झालेत. चहा मस्त होता. पेणला येता येता पेणच्या अलीकडे जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळं नुसतीच ट्रॅफिक रे, नुसतीच ट्रॅफिक. क्या ही करे अभी. ट्रिपल लेन वरून डायरेक्ट सिंगल लेन वर येते गाडी. तर काय त्या गाड्यांचं होतात मग ऍक्सिडेंट. घासून घेतात नाही. चलो गाइस, अभी अपन पहुंच चुके हैं. मतलब अभी पहुंचे नहीं है, अजून 10 मिनिटं तरी लागतील. आता शाबादला पोहोचतोय. आता धर्मतर सोडलाय. तर चला व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल. भावाला नका करू, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.